श्री गुरुदेव दत्त महाराज. आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे करणीचा दुसरा प्रकार. आपला ह्याच्या अगोदर एक पहिला प्रकार आला आहे मारण करणी. आत्ता आहे उच्चाटन. उच्चाटन विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे. उच्चाटनचा होणारा त्रास आणि त्यानंतर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता का, हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराज. महाराज, उच्चाटन करणे ही जेवढी प्रभावी मानता येईल तेवढी नसते. ती एका व्यक्तीपुरती मर्यादित असते किंवा ते फॅमिलीपुरती मर्यादित असते. ते कसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराज. उच्चाटन करणे ही सहसा फॅमिलीवाल्या लोकांमध्ये केली जाते, कारण तो व्यक्ती फॅमिलीमध्ये राहू नये किंवा त्यांची फॅमिली तुटावी किंवा त्यांचं कुटुंब पूर्णपणे संपावं ह्यासाठी उच्चाटन करणे केले जाते महाराज. आता उच्चाटन करणीचे तोटे किंवा आपल्याला ते कसं दिसून येतं की बाबा आपल्यावरती हे करणी केले महाराज. प्रत्येक ठिकाणी करणी बाधा असतेच असं नाही. यामध्ये या व्हिडिओमध्ये मी फक्त सांगण्याचा हेतू असा आहे की तुमच्या घरामध्ये असं काही त्रास दिसत असेल तर हे केलं असेल हे मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. पण प्रत्येक वेळेस जर तुमच्या कुटुंबामध्ये थोडासा का होईना कलह जरी होत असेल तर ती गोष्ट करणी बाधेची असेल असे नाही महाराज. आता उच्चाटन करणीविषयी बोलूया महाराज. उच्चाटन करणे ही सहसा घरातल्या मुलांवरती केली जाते, कारण किंवा ज्यांचं नवीन लग्न झाले किंवा ज्या आता नवीन मुली लग्न होऊन घरी आल्यात, त्याचबरोबर जे मेन जे तुमचं कुटुंब प्रमुख आहे त्याच्यावरती केली जाते, कारण की तो कुटुंब प्रमुख तुमच्यावरती चिडावा व भांडण तंटा व्हावा व तुम्ही ते तिथून निघून जावं ह्यासाठी हे उच्चाटन करणे केली जाते. आता उच्चाटन करणीतून बाहेर पडण्यासाठी काय उपाय आहे का महाराज? तर उच्चाटन करणीतून बाहेर पडण्यासाठी उपाय बरेच आहेत महाराज, पण तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगतो महाराज. तुम्ही उच्चाटन करणी झालेली असं तुम्हाला जर वाटत असेल, तुम्ही कुठेही बाहेर विचारायला जाऊ नका, कोणत्याही बाबाकडे जाऊ नका. कारण माझं मत आहे की तुम्ही कोणत्याही भोंदू बाबाकडे न जाता तुम्ही डायरेक्ट जरी तुमच्या देवाला, कुलस्वामीला जर किंवा कुलस्वामिनी कोणी आहे त्या देवीला जरी तुम्ही ह्या गोष्टी जरी मनापासून मागितल्या तरी तुम्ही ह्यातून बाहेर पडू शकता महाराज. उच्चाटन करणी ही मारण करणीपेक्षा एकदम कमी असते. ह्याची लेवल ही कमी असते, त्यामध्ये तुम्हाला जास्त काही त्रास होत नाही. त्यामुळे ह्यात काही भीतीचं कारण नसते महाराज. पण उच्चाटन करणी ही नवीन लग्न झालेल्या जे आहेत त्यांच्यासाठी हे जास्त काम करते महाराज. मग ते तुमच्यावरती केली आहे किंवा नाही केली हा नंतरचा फरक आहे, नंतरचा विषय आहे महाराज.